नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 8वीचा विज्ञान आणि त्याच्यामधील 16वा लेसन, प्रकाशाचे परावर्तन. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित आहे, आपण जेव्हा आरशात बघत असतो त्यावेळेला आपण लाईटची अरेंजमेंट अशी करतो की जो प्रकाश आहे, ट्यूबलाईट असो किंवा कोणताही बल्ब असो, त्याची किरणं जी आहे ती आपल्या चेहऱ्यावर पडली पाहिजेत, जेणेकरून आपला चेहरा आपल्याला स्पष्ट बघता येईल आणि त्याच्यावरून परावर्तन झाल्यानंतर आरशात आपली प्रतिमा आपल्याला दिसत असते. अशाच प्रकारे प्रकाशाचं परावर्तन होतं. आपण दुसरा एक एक्सपेरिमेंट बघू शकतो की अंधाऱ्या कोठडीमध्ये आपण बाहेरून समजा प्रकाश किरण जे आरशाच्या मार्फत जर आपण आतमध्ये घेतली आणि आतमध्ये सुद्धा आरशे लावले तर आरशावरून प्रकाश किरण परावर्तित होतात. आता आरशाची रचना आपल्याला माहित आहे कशी असते ती, की आरशाला आतमध्ये मर्क्युरी पारा लावलेला असतो सिल्वरी कलरचा, आणि त्याच्या मागे आपण जर आरसा खोदून बघितला तर ऑरेंज कलरचं असं स्ट्रक्चर जे ओपेक केलेलं असतं, म्हणजे पूर्णपणे पॅक केलेला असतो, ज्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रकाशाचं परावर्तन होईल. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे चमकणाऱ्या भांड्यांमार्फत सुद्धा आपण आपली प्रतिमा बघू शकतो. म्हणजे प्रकाश किरण एखाद्या पृष्ठभागावर पडले तर तिथून ते परत फिरतात, ह्याला बोलतात प्रकाशाचं परावर्तन. आता प्रकाशाचं परावर्तन आपल्याला दुसरा एक महत्वाचा म्हणजे नॅचरल फेनॉमेनॉन जर बघितला, निसर्गामध्ये घडणारा जर एखादा प्रकार बघितला तर तो आहे चंद्रावरून होणारं सूर्याच्या प्रकाशाचं परावर्तन. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित आहे, आपण रात्रीच्या वेळी जे चंद्र बघतो आपण त्या चंद्राच्या प्रकाशाकडे बघू शकतो. ते शीतल चांदणं असतं. याचं कारण का, तर चंद्राला स्वतःचा असा प्रकाश नाहीये, तो सूर्याची प्रकाश किरण जे असतात त्यांचं परावर्तन करतो आणि प्रकाशाचं परावर्तन स्वतःचा स्रोत नसल्यामुळे आपल्याला आपण ते आरामात बघू शकतो. तर अशा प्रकारे जसा अमावस्या येते त्यावेळेला चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या मागे गेलेला असतो आणि म्हणून आपल्याला त्यावेळेला तो दिसू शकत नाही. म्हणजेच प्रकाशाचं परावर्तन झाल्यानंतर प्रकाश किरण म्हणजे आपल्याला एक सुंदर असं एक अवयव दिलेला आहे ज्याचं नाव आहे डोळा, आणि या डोळ्याच्या मार्फत आपण ही सृष्टी पाहू शकतो. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहूया प्रकाशाचं परावर्तन कसं होतं. त्याचे काही नियम आहेत, त्या नियमांनुसार प्रकाशाचं परावर्तन कसं होतं आणि आपल्याला वस्तू कोणती कशा प्रकारे दिसते त्याच्याविषयी आपण या पाठामध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूया प्रकाशाचे परावर्तन, सेशन पहिलं. इथे पहा, आपणाला संवेदनांच्या सहाय्याने वेगवेगळ्या जाणीवा होतात. आता संवेदना म्हणजे काय, सेन्सेशन. तुम्हाला माहित आहे की आपण सभोवतालची सृष्टी बघतो, सुंदर असं हे जग बघतो, ते आपल्या डोळ्यांमुळे बघतो. म्हणजे संवेदनांच्या सहाय्याने आपल्याला वेगवेगळ्या जाणीवा होत असतात. दृष्टीची संवेदना ही सर्वात महत्वाची संवेदना आहे. म्हणजे दृष्टी जे आपण जे बघतो, आपल्याला आय सेन्स जो आहे तो सर्वात महत्वाचा असा सेन्स आहे. या संवेदनेमुळेच आपण आपल्या सभोवतालचे डोंगर, नदी, झाडे, व्यक्ती आणि इतर वस्तू पाहू शकतो. म्हणजे इतका सुंदर असा हा निसर्ग आपण आपल्या डोळ्यांमार्फत, डोळ्यांना होणाऱ्या दृष्टीच्या संवेदनेमार्फत पाहू शकतो. त्याचप्रमाणे नदी, झाडे ही निसर्गाची विविध रूप म्हणजे प्राकृतिक रचना आपण आपल्या डोळ्यांमुळे पाहू शकतो. तर सृष्टीचे सुंदर रूप जसे ढग आहे, पावसाळ्यामध्ये पडणारे इंद्रधनुष्य आपल्याला माहितच असेल, उडणारे पक्षी आहेत किंवा चंद्र, तारे, हेही आपण दृष्टीच्या संवेदनेमुळेच पाहू शकतो. म्हणजे डोळ्याला जे सेन्स आहे त्या सेन्समुळेच आपण अशा प्रकारच्या गोष्टी पाहू शकतो. आता पहा, रात्रीच्या वेळी तुमच्या खोलीतील दिवा काही काळ बंद करा व नंतर चालू करा. आपल्याला काय जाणवते बघा. आपण याच्यासाठी एक चांगला एक्सपेरिमेंट करू शकतो की जी मांजर आहे तिचे डोळे बघा, जास्त प्रकाश पडला की त्याची बाहुली जी असते ती सरळ होते किंवा कमी प्रकाश झाला की त्याची बाहुली अशी गोलाकार होते. रात्रीच्या वेळेला जेव्हा अचानक लाईट लागली जाते त्यावेळेला आपल्याला सभोवताली बघताना आपल्याला डोळे बारीक करावे लागतात. जोपर्यंत आपले डोळे म्हणजे अकोमोडेट होत नाहीत, त्या लाईटला ऍडजस्ट करत नाही, तोपर्यंत आपण डोळे बारीक करून पाहत असतो. आणि एकदा का डोळ्याला ती लाईट मॅच झाली की आपण मग सरळ अशा नॉर्मल व्हिजननी त्याच्याकडे बघू शकतो. रात्रीच्या वेळेला आपल्याला माहिती आहे, ज्या वेळेला लाईट जाते त्यावेळेला आपल्याला सभोवतालच्या कोणत्याही गोष्टी दिसत नाहीत. म्हणजेच प्रकाशाचं परावर्तन झाल्याशिवाय दृष्टीची संवेदना होत नाही. जेव्हा रात्रीच्या वेळी तुमच्या खोलीतील दिवा काही काळ बंद करा व नंतर चालू करा. दिवा बंद केल्यानंतर खोलीतील वस्तू तुम्हाला स्पष्टपणे दिसतात का? तर विद्यार्थी मित्रांनो, याचा आन्सर आहे नो, नाही. याचं कारण का, तर कोणतीही वस्तू दिसण्यासाठी त्याच्यावरून प्रकाशाचं परावर्तन व्हावं लागतं. म्हणजे रिफ्लेक्शन ऑफ लाईट जर होत असेल तरच आपल्याला ती वस्तू दिसू शकते. जसं चंद्रावरून बघा, आपल्याला प्रकाशाचं परावर्तन होतं आणि त्याच्यामुळे इतक्या लांबून सुद्धा चंद्रावर असलेले डोंगर किंवा त्याच्यावर असलेले खड्डे आपल्याला बारीक बारीक स्पॉटच्या स्वरूपात दिसू शकतात. किंवा क्रिकेटची मॅच चालू असेल तर चंद्राचा पृष्ठभाग
बघा आपल्याला प्रकाशित झालेला पृष्ठभाग कशा प्रकारे दिसतो त्याच्यावर आपल्याला जाणू शकेल की सूर्याच्या प्रकाशाचं परावर्तन झाल्याशिवाय आपल्याला चंद्र दिसू शकत नाही. आता पहा, जेव्हा लाईट घालवलेली आहे, बंद केलेली आहे, त्यावेळेला आपल्याला कोणतीही वस्तू दिसू शकत नाही. याचं कारण तिथून प्रकाशाचं परावर्तन होत नाही. पुन्हा दिवा चालू केल्यानंतर तुम्हाला काय जाणवते? तर विद्यार्थी मित्रांनो, सरळ आणि सोपा आन्सर आहे. आपण याचा आन्सर पटकन देऊ शकतो. ते असं की पुन्हा एकदा दिवा चालू झाले की दिवे चालू झाले की प्रकाश पुन्हा एकदा त्या आपल्या घरामधल्या असलेल्या वस्तूंवर परावर्तित होतो आणि त्या वस्तूंची जाणीव आपल्याला होते. म्हणजे हा जो प्रयोग आहे तो केल्यानंतर आपल्याला असं समजतंय की प्रकाशाचं परावर्तन झाल्याशिवाय आपणाला कोणतीही वस्तू दिसू शकत नाही. म्हणजेच वस्तू दिसण्यासाठी प्रकाशाचं परावर्तन त्या पृष्ठभागावरून होणं गरजेचं आहे. आता बघा, या कृतीतून आपल्या असं लक्षात येतं की दृष्टीची संवेदना होणे व प्रकाश यामध्ये काहीतरी संबंध आहे. आपल्या डोळ्यांना जी एखादी गोष्ट नजरेस पडते त्याच्यावरून प्रकाश किरण जर रिफ्लेक्ट झाला नाही तर आपल्याला ती वस्तू दिसणार नाही. रात्रीच्या वेळेला बघा काही ठिकाणी म्हणजे रोड लाईट जर नसेल तर आपल्याला तिथून जाताना चाच पडल्यासारखी स्थिती होते, कारण आपल्याला एक्झॅक्टली कळत नाही की आपल्या मार्गामध्ये काही वस्तू आहेत का किंवा कोणी बसलेला आहे का. जोपर्यंत तिथे लाईट पडत नाही तोपर्यंत आपल्याला ती संवेदना होत नाही. म्हणजेच दृष्टीची संवेदना आणि प्रकाश यांमध्ये काहीतरी संबंध आहे. रात्रीच्या वेळी दिवा बंद केल्यास लगेच तुम्हाला पुरेपूर वस्तू दिसेनाशा होतात. तो प्रयोग आपण आत्ताच पाहिला. तर दिवा पुन्हा चालू केल्यास वस्तू पूर्ववत दिसतील. म्हणजेच वस्तूंपासून येणारा प्रकाश जेव्हा आपल्या डोळ्यांमध्ये प्रवेश करतो तेव्हा वस्तू आपणास दिसू लागतात. म्हणजे कोणतीही वस्तू दिसण्यासाठी प्रकाशाचं परावर्तन म्हणजे लाईटचं रिफ्लेक्शन होणं खूप गरजेचं आहे, असं आपण या स्लाइडमध्ये बघितलेलं आहे. बघा, डोळ्यांमध्ये प्रवेश करणारा प्रकाश हा त्या वस्तूने उत्सर्जित केलेला असेल किंवा त्या वस्तूपासून परावर्तित झालेला असेल. जर आपण काही तारे बघत असू रात्रीच्या वेळी आकाशामध्ये तर तो प्रकाश इल्युमिनेट झालेला आहे, म्हणजे त्याच्यापासून तयार झालेला आहे. सूर्य हा सुद्धा तारा आहे. सूर्य आपल्या जवळ असल्यामुळे तो आपल्याला मोठा दिसतो, परंतु काही तारे जे आहेत, सूर्य सोडून सगळेच तारे आपल्यापासून खूप अंतरावर आहेत, म्हणून आपण रात्री त्याकडे बघू शकतो. तर त्यांच्यापासून उत्सर्जित झालेला प्रकाश जो आहे तो आपल्या डोळ्यामध्ये जातो आणि आपल्याला तिथे काहीतरी वस्तू असल्याची जाणीव होते. तर काही वेळेला काय होतं, तर वस्तू प्रकाश किरण परावर्तित होतो. त्याच्यासाठी मी तुम्हाला अत्यंत चांगला असं चंद्राचं एक्झाम्पल सांगितलेलं आहे. वस्तूपासून परावर्तित झालेला प्रकाश म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी प्रकाशाचे परावर्तन समजून घेऊया. आता विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आपण 1 बाय 1 पुढे चाललेलो आहोत. आपल्याला प्रकाशाचं परावर्तन होतं हे समजलेलं आहे, पण प्रकाशाचं परावर्तन होण्यासाठी काही नियम आहेत. ते नियम जाणून घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्यावरून आपल्याला कळेल की प्रकाशाचं परावर्तन एखाद्या पृष्ठभागावरून झालं की ती वस्तू आपल्याला विजिबल होते, म्हणजे ती वस्तू आपण बघू शकतो. म्हणून सांगितलेलं आहे की निसर्गामध्ये ज्या गोष्टी आहेत जसं की चंद्र आहे, तारे आहे, त्याचप्रमाणे नदी नाले आहेत, प्रकृतीची रचना आहे, सुंदर असे आपल्याला ढग दिसत असतात किंवा इतर गोष्टी, झाडं दिसत असतात, मस्त एकदम मनमोहक असं सृष्टी सौंदर्य आपल्याला दिसत असतं. पावसाळ्यामध्ये हिरवळ सर्वकडे पसरलेली आपल्याला दिसते आणि मनमोहक दृश्य आपण आपल्या डोळ्यात साठवून ठेवतो. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी दिसण्यासाठी त्या गोष्टींवरून प्रकाशाचं परावर्तन होणं खूप गरजेचं आहे. इथे पहा, प्रकाशाचं परावर्तन. आता प्रकाशाचं परावर्तन रिफ्लेक्शन एक्झॅक्टली होतं कसं, याच्यासाठी काही नियम आहेत. ते नियम आता आपण बघायला सुरुवात करणार आहोत. बघा, एखाद्या पृष्ठभागावर प्रकाश किरणे पडली तर त्यांची दिशा बदलते व ते परत फिरतात. यालाच प्रकाशाचे परावर्तन म्हणतात. जसं आपल्याला माहिती आहे, आरशावरून आपण जर सूर्यकिरण घेतली आणि आतमध्ये अंधाऱ्या खोलीत जर ती मारली तर अंधारी खोली प्रकाशित होऊन जाते. याचं कारण ते आरसा जो आहे तो प्रकाश परावर्तित करतो. आरसा हे आपल्यासाठी फॅमिलियर आहे. आपण आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळा आरसे वापरत असतो. आपल्या सृष्टी सौंदर्य पाहण्यासाठी सुद्धा आपण आरशाचाच वापर करतो. म्हणजे याचा अर्थ प्रकाशाचं परावर्तन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ती वस्तू आपल्याला दिसत नाही. प्रकाश एखाद्या गोष्टीवर पडल्यानंतर तो जर परत फिरत असेल तर त्याला परावर्तन असं म्हणतात. जर त्यातून तो आरपार जात असेल तर त्याला रिफ्रॅक्शन, अपवर्तन असं म्हटलं जातं. आता हे अपवर्तनाविषयी आणि परावर्तनाविषयी आपण डिटेलमध्ये 9वी आणि 10वी मध्ये पाहणार आहोत. इथे पहा, एक कृती करायची आहे. इथे एक प्रयोग आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. पांढरा कागद टेबलावर किंवा ड्रॉइंग बोर्डवर घट्ट बसून घ्यायचा आहे पहिला. त्यानंतर कंगव्यामधील भाग, आता कंगवा घ्यायचा आहे आणि कंगव्यामध्ये आपल्याला माहिती आहे फटी असतात बारीक बारीक, तर थोडासा भाग सोडून इतर सर्व भागात काळ्या कागदाने झाकून घ्यायचा आहे. म्हणजे त्यातून प्रकाश किरण आपल्याला सोडायचे आहेत आणि त्यातून काही भाग जो आहे त्याच्यातून आपल्याला प्रकाश किरण आरपार पाठवायचे आहेत. तर
जेणेकरून प्रकाश हा त्या मोकळ्या भागातूनच जाऊ शकेल. कंगवा पांढऱ्या कागदावर लंबरूप पकडून विजेरीच्या साहाय्याने कंगव्याच्या उघड्या भागावर प्रकाश टाका. म्हणजे आपल्या प्रयोगामध्ये दिसतंय बघा, तिथे उघड्या भागावर आपण प्रकाश किरण टाकलेला आहे आणि विजेरी व कंगवा यांची योग्य मांडणी करून पांढऱ्या कागदावर प्रकाश किरण मिळवायचे आहेत. या प्रकाश किरणाच्या मार्गामध्ये आकृतीत दाखवल्याप्रमाणे आरसा जर ठेवला आपण तर ते हे जे दोन रेस आपल्याला दिसत आहेत त्याच काय होणार आहे, तर त्याच परावर्तन होणार आहे. आणि आपल्याला काय आढळलंय आपल्याला सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. हा प्रयोग आपण घरच्या घरी सुद्धा करू शकतो. याला जे इन्स्ट्रुमेंट्स लागणार आहेत किंवा उपकरणं जी लागणार आहेत ती ज्या आपल्या घरामध्ये अवेलेबल असतात बघा. पांढरा जो आहे तो ड्रॉइंग पेपर घ्यायचा आहे, एखाद्या भागावर तो घट्ट चिकटवायचा आहे आणि कोंब आपल्या घरामध्ये असतेच, फणी आपल्या घरामध्ये असतेच. तर या कंगव्यामध्ये आपल्याला 2 स्लीट ठेवून बाकीचा जो पेपर आहे तो पूर्णपणे ब्लॅक पेपरने काय करायचं आहे, पॅक करून घ्यायचा. ब्लॅक पेपरच का, तर ब्लॅक पेपर सर्वात जास्त लाईट ऍब्सॉर्ब करून घेतो. आपल्याला फक्त ज्या स्लीट्स बनवायच्या आहेत त्या स्लीट मधूनच प्रकाश किरण गेली पाहिजेत आणि प्रकाशाचं परावर्तन झालेला आपल्याला ह्या प्रयोगांती दिसून येतं. इथे बघा, ही जी कृती आपण बघितली त्याच्यामध्ये प्रकाश किरण आरशावर आदळल्यानंतर परावर्तित होतात व वेगळ्या दिशेने जातात, कारण तो रिफ्लेक्टेड सरफेस आहे आणि तिथून प्रकाशाचं काय होतं तर परावर्तन होतं आणि ती वेगवेगळ्या दिशेने जाताना आपल्याला दिसत असतात. जे प्रकाश किरण कोणत्याही पृष्ठभागावर पडतात त्यांना आपाती किरण किंवा इन्सिडेंट रे असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, कोणत्या पृष्ठभागावर पडल्यानंतर तिथून ते परत मागे येत असते तर तो जो बिंदू आहे, तो जो किरण आहे, जो आपण त्या वस्तूवर टाकलेला आहे त्याला आपाती किरण असं म्हटलं जातं. आपाती किरण पृष्ठभागावर ज्या बिंदूवर पडतात त्या बिंदूला अपतन बिंदू म्हणतात, म्हणजेच पॉइंट ऑफ इन्सिडन्स त्याला म्हटलं जातं. ज्या बिंदूवर ते प्रकाश किरण पडतात आणि त्यांचा मार्ग बदलतो. तर पृष्ठभागावर परत मिळणाऱ्या फिरणाऱ्या किरणास परावर्तित किरण किंवा रिफ्लेक्टेड रे असं म्हटलं जातं. परावर्तित किरणांची दिशा काही नियमांनुसार ठरते. विद्यार्थी मित्रांनो, हे जे नियम आहेत ते आपण पुढल्या सेशनमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी लक्षात घ्या की प्रकाशाचं परावर्तन हे नियमांनुसार होत असतं. ते नियम कोणते ते आपण लवकरच पाहणार आहोत. या नियमास परावर्तनाचे नियम असं म्हणतात. आता हे नियम समजून घेण्यापूर्वी आपल्याला काही संज्ञा समजून घेणं गरजेचं आहे. जसं की अपातन बिंदू म्हणजे काय, पॉइंट ऑफ इन्सिडन्स म्हणजे काय, इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे म्हणजे काय किंवा प्रतलामध्ये कशा प्रकारे असतात त्याविषयी आपण पुढल्या सेशनमध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशनमध्ये प्रकाशाचं परावर्तन कशा प्रकारे होतं ते आपण पाहिलेलं आहे. येणाऱ्या सेशनमध्ये आपण प्रकाशाचे परावर्तन होत असताना त्याला काही नियम असतात, त्याला काही रूल्स असतात, ते कशा प्रकारे परावर्तनाद्वारे फॉलो केले जातात त्यांचा सुद्धा विचार करणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, दृष्टीची संवेदना आणि प्रकाश यांच्यामध्ये घनिष्ठ संबंध आहे. या घनिष्ठ संबंधांमुळेच आपल्याला कोणतीही वस्तू दिवसा उजेडी फार सुंदर दिसते, कारण सूर्यकिरणांचं रिफ्लेक्शन त्याच्यावर होत असतं. किंवा आपल्या घरामध्ये आपण असू तर आपला चेहरा सुद्धा आपल्याला बघण्यासाठी लाईट चालू करावी लागते, वीज चालू करावी लागते आणि लाईटची अरेंजमेंट अशा प्रकारे पाहिजे की प्रकाश किरण आपल्या चेहऱ्यावरून किंवा आपल्या शरीरावरून परावर्तित झाली पाहिजेत आणि आरशाच्या रूपाने आपल्याला आपली प्रतिमा मिळाली पाहिजे. धन्यवाद.